नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला इंडियन इकॉनॉमिक सेकंडचा जे काही 6व्या सेमेस्टरसाठी तिसरा चॅप्टर आहे ते सुरू करायचं आहे. आणि तिसरा चॅप्टर म्हणजेच काय, पब्लिक सेक्टर अँड डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येऊ शकते काय, सार्वजनिक क्षेत्र आणि निर्गुंतवणूक धोरण. तर यामध्ये अगोदर आपल्याला प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती पाहता येऊ शकते. तर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार 1948च्या धोरणानुसारच करण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. कारण का, भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य प्राप्ती मिळाल्यानंतर भारतामध्ये 6 एप्रिल 1948 रोजी पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं. आणि या पहिल्या औद्योगिक धोरणानुसारच महत्वाचे उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्याचं सांगण्यात आलं. आणि त्याच औद्योगिक धोरणानुसार काय करण्यात आलं, महत्वाचे सर्व उद्योग खासगी क्षेत्राचा संकोच करण्यात आला. म्हणजे खासगी क्षेत्राला जेमतेम नॉमिनल काही उद्योग देण्यात आले आणि सर्व उद्योग सार्वजनिक क्षेत्राकडे ठेवण्यात आले. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते काय, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर काय, भारतीय अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास करण्यासाठी हे जे काही औद्योगिक धोरण जाहीर केलेले आहेत, त्या औद्योगिक धोरणामध्ये काय करण्यात आले की दिवसेंदिवस सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्राला महत्वाचे उद्योग देण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रच काय करत, महत्वाचे उद्योग चालवत, महत्वाचे उद्योग त्यांच्याकडे देण्यात आले. सरकार आवश्यकता भासल्यास खासगी क्षेत्रातील कोणताही उद्योग केव्हाही आपल्या हाती घेऊ शकतो असं सांगण्यात आलं. आणि या औद्योगिक धोरणानुसारच सार्वजनिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर काय करण्यात आलं, मुभा देण्यात आली किंवा मग विस्तार करण्यावर भर देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच हे औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर दिलेला आहेच. त्यासोबतच ज्या काही पंचवार्षिक योजना 15 मार्च 1950 रोजी काय नियोजन आयोग गठीत करण्यात आलं. आणि या नियोजन आयोगाद्वारे काय करण्यात आलं तर 5 वर्षासाठी पंचवार्षिक योजना जाहीर करण्यात आल्या. मग ह्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सुद्धा सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. सार्वजनिक क्षेत्राद्वारे कशा पद्धतीनं उद्योगधंदे स्थापन करता येतील, कशा पद्धतीनं महत्वाचे उद्योग सरकारकडे असतील यासाठी प्रयत्न करण्यात आले. कारण का, त्याचं कारण म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था भारतानं पाहिलेली होती. मग आता जर खासगी व्यक्तीकडे जर महत्वाचे उद्योग जर दिले तर कदाचित परत आपल्यावरती खासगी व्यक्तींचं राज्य होईल. म्हणून सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यात आला. काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झालेला आपणास सांगता येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी सांगायचं झालं तर सार्वजनिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्यासाठी औद्योगिक धोरण असेल, पंचवार्षिक योजना असतील, यांच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असेल, त्यांची कार्यक्षमता असेल किंवा मग नियंत्रण असेल, हे सर्व काय विस्तारित करण्यात आलेलं आपणास सांगता येऊ शकते. तसंच या प्रकरणामध्ये आपल्याला म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा, तर सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रासमोरील समस्या, निर्गुंतवणुकीचं धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राच्या नवीन दिशा म्हणजे नवीन डायरेक्शन, न्यू डायरेक्शन पॉलिसी काय आहे सरकारची, हे आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून बघायचं आहे. तर अगोदर आपण आता काय करू, व्याख्या बघू. सार्वजनिक क्षेत्राची व्याख्या तर बघा, डेफिनेशन म्हणता येऊ शकते. तर ज्या औद्योगिक उपक्रमावर सरकारची पर्यायानं जनतेची मालकी असते, त्यासोबतच ज्या उद्योगांचं व्यवस्थापन, संचालन हे शासनाद्वारे किंवा सरकारद्वारे करण्यात येते, त्याला काय म्हणतात तर सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतात. हे लक्षात म्हणजे बघा, सार्वजनिक क्षेत्राची व्याख्या काय आहे, ज्या औद्योगिक उपक्रमावर, कोणत्या औद्योगिक म्हणजे कोणतेही औद्योगिक उद्योग असेल किंवा मग संस्था असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, त्यावर काय सरकारची म्हणजे पर्यायानं कुणाची, जनतेची. सरकार म्हणजे काय, जनतेचेच प्रतिनिधी असतात ना, म्हणून सरकारची म्हणजे जनतेची हे लक्षात मालकी असते. त्यासोबतच त्याचं व्यवस्थापन आणि संचालन कुणाद्वारे करण्यात येणार आहे, सरकारद्वारे करण्यात येणार आहे. म्हणजे जनतेचे प्रतिनिधी जे काही सरकार असतात त्यांच्याद्वारे काय करण्यात येणार आहे,
संचालन व्यवस्थापन करण्यात येणारे त्या उद्योगधंद्याचं, अशा उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा मग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी जर सांगायचं झालं व्यापक अर्थाच्या दृष्टिकोनातून ज्या उद्योगांची, ज्या व्यवसाय संस्थेचं उत्पादन किंवा मग गुंतवणूक, उत्पादन, व्यवस्थापन, वितरण हे जे काही कार्य आहे हे सार्वजनिक क्षेत्राद्वारे किंवा मग सरकारद्वारे करण्यात येते त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक क्षेत्र असं म्हणायचं. म्हणजे ज्या उपक्रमाची मालकी, व्यवस्थापन, गुंतवणूक, नियंत्रण, संचालन हे जर सरकारद्वारे जर केलं जात असेल तर त्याला सार्वजनिक उपक्रम किंवा मग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा सार्वजनिक क्षेत्र असं म्हणायचं. हे लक्षात, अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यात व्याख्या सांगता येऊ शकते. म्हणजे व्यापक अर्थानं जर सांगायचं झालं तर सार्वजनिक क्षेत्र किंवा मग सार्वजनिक जे काही पब्लिक सेक्टर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या उद्योगांचं व्यवस्थापन आणि संचालन कोण करणार आहे, सरकार करणार आहे, त्याला काय म्हणतात तर पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतात. हे थोडक्यात या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे झालं व्याख्या. तर या लेक्चरमध्ये आपल्याला भारतातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका बघायची, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येऊ शकते काय, पब्लिक सेक्टर म्हणजे रोल ऑफ पब्लिक सेक्टर इन इंडिया असं म्हणता येऊ शकते. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राची भूमिका त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असते. कारण का, जर देशामध्ये जर सरकारद्वारे जर समाजाच्या कल्याणासाठी किंवा मग जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्यात येत असेल तर ती अर्थव्यवस्था कुठंतरी विकासाच्या मार्गावर असते. पण जर समजा त्या देशामध्ये जर भांडवलशाही किंवा मग खासगी व्यक्तीद्वारे जर अर्थव्यवस्था जर चालवली जात असेल तर अशा वेळेस काय करतील, खासगी व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा मग मोठ्या प्रमाणावर ते मक्तेदारी निर्माण करू शकतात. म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कोणत्याही देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली आपणास सांगता येऊ शकते. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जे काही दुसरं औद्योगिक धोरण होतं 1956चं, त्या 1956च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. 1948चं पहिलं धोरण तर होतच, पण पहिल्या धोरणापेक्षा दुसऱ्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राला जास्त महत्व देण्यात आलेलं आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच या औद्योगिक धोरणानुसार काय करण्यात आलं, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी खासगी उपक्रमावर काय अनेक निर्बंध किंवा अनेक मर्यादा काय त्या ठिकाणी लादण्यात आल्या किंवा मग टाकण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. कारण का, खासगी क्षेत्राला निर्बंध, रिस्ट्रिक्शन आणण्यात आले. कारण खासगी क्षेत्राद्वारे मक्तेदारी निर्माण होऊ शकते, म्हणून सार्वजनिक क्षेत्रावरच भर जास्तीत जास्त द्यावा असं धोरणानुसार जाहीर करण्यात आलं. आणि त्यामुळे काय, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यासोबतच जर पुढे सांगायचं झालं तर काय, सार्वजनिक क्षेत्रामध्ये या 1956च्या औद्योगिक धोरणानुसारच काय उद्योग मोठ्या प्रमाणावर स्थापन करण्यास सुरुवात झालेली आपणास सांगता येऊ शकते. तसंच खासगी उद्योग किंवा मग खासगी संस्था किंवा खासगी औद्योगिक संस्था म्हणजे अशा संस्था की ज्या उद्योगांची किंवा मग ज्या औद्योगिक क्षेत्राची किंवा उद्योगधंद्यांची स्थापना खासगी व्यक्तीद्वारे जर केली जात असेल, त्याचं व्यवस्थापन, संचालन जर खासगी व्यक्तीद्वारे जर केलं जात असेल तर त्याला काय, खासगी उपक्रम असं म्हणतात. तर शासनाद्वारे जर एखादी उपक्रम किंवा एखादी व्यवसाय किंवा एखादी उद्योगधंदा चालवला जात असेल तर त्याला सरकारी उद्योग किंवा मग सार्वजनिक क्षेत्र असं, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असं त्याला म्हणता येऊ शकते. तर आता आपल्याला हे जे काही भारतातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका आहे त्यामधील आपल्याला पहिला पॉईंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय, सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचा वाटा. तर यामध्ये सांगता येऊ शकते सार्वजनिक क्षेत्रानं रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर काय आपला वाटा निर्माण केलेला आपणास सांगता येऊ शकते. सार्वजनिक क्षेत्र समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत असल्यामुळे या क्षेत्रानं सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेला दिलेली आपणास सांगता येऊ शकते. आणि हे रोजगाराची निर्मिती किंवा मग सार्वजनिक क्षेत्रानं जे काही रोजगार निर्मिती केलेली आहे, हे रोजगार निर्मिती खासगी क्षेत्राच्या तुलनेत अधिक असलेली आपणास सांगता येऊ शकते. आणि ही एक समाधानकारक बाब या ठिकाणी आपल्याला आढळून येऊ शकते. आता हे जर पाहायचं झालं तर खाली तक्त्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे रोजगाराच्या निर्मिती संबंधित सार्वजनिक क्षेत्राची, तर ती आपल्याला पाहता येऊ शकते. तर खाली तक्त्यामध्ये आकडेवारी 1971, 2001, 2005 आणि 2007 ची दिलेली आहे. वर्ष, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, एकूण आणि
जे काही सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण दिलेलं आहे आणि हे जे काही आकडेवारी आहे ती लाखामध्ये दिलेली आपणास सांगता येऊ शकते. तर 1971ला बघा सार्वजनिक क्षेत्रातून 111 लाख रोजगार निर्मिती केली जात होती. त्याच वेळेस खासगी क्षेत्र 67 लाख रोजगार निर्मिती देत होत. 111 जास्त का 67? 111 प्रमाण जास्त आहे सार्वजनिक क्षेत्राचं. एकूण जर विचार केला तर 178 लाख आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. आणि त्याच वेळेस प्रमाण जर बघितले तर 62% रोजगार सार्वजनिक क्षेत्र आपल्याला देत होतं अर्थव्यवस्थेमध्ये. त्यासोबतच 2001चा जर विचार केला तर 191 लाख रोजगार निर्मिती सार्वजनिक क्षेत्रातून होत होती. त्याच वेळेस 87 लाख खासगी क्षेत्रातून रोजगार निर्मिती दिली जात होती. तर एकूण जर विचार केला सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्राचं प्रमाण म्हणजे टोटल रोजगाराचं तर एकूण 278 लाख या ठिकाणी सांगता येऊ शकते. आणि या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचं प्रमाण रोजगारातील बघितलं तर ते आपल्याला 69% सांगता येऊ शकते. त्यासोबतच 2005च्या आकडेवारीचा जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातून 180 लाख रोजगार निर्मिती केली जात होती. तर खासगी क्षेत्राचा जर विचार केला तर 84 लाख रोजगार निर्मिती खासगी क्षेत्र देत होतं त्यावेळेस. म्हणजे 180 लाख आणि 84 लाख रोजगार निर्मिती होत होती एक सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्राद्वारे. एकूण जर विचार केला तर 264 लाख रोजगार निर्मिती. आणि जर सार्वजनिक क्षेत्राचं प्रमाण जर बघितलं रोजगारातलं तर आधी 62 होतं, नंतर 69% झालं, त्यानंतर 68% म्हणजे सार्वजनिक क्षेत्र रोजगारातील प्रमाण देत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर 2007च्या आकडेवारीचा जर विचार केला तर ते प्रमाण 190 लाख एवढं होतं सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारातील वाटा सार्वजनिक क्षेत्राचा. तर त्याच वेळेस खासगी क्षेत्राचा 93 लाख रोजगार निर्मिती केली जात होती खासगी क्षेत्राद्वारे. एकूण जर विचार केला तर 273 लाख रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेमध्ये होत होती. आणि जर सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण जे की काही लोकांना दिलं जात होतं तर ते सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण जर बघितलं तर ते किती होतं तर 65.9%. म्हणजे सरासरी 66% रोजगार निर्मिती 100 असतील तर 66% सार्वजनिक क्षेत्र देत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. जर इथं जर पाहिल्यात आकडेवारीचा दोन्ही सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्राची तुलना केली असता तर या ठिकाणी आपणास नक्कीच समजून येईल की खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असलेली आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला भारतातील सार्वजनिक क्षेत्राची भूमिकेमधला दुसरा पॉइंट या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, भारतातील सार्वजनिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र पब्लिक सेक्टरचा जे काही जीडीपीतील वाटा आहे ते बघायचं आहे. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर भारतातील सार्वजनिक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील किंवा जीडीपीतील वाटा हा वाढत असलेला आपणास सांगता येऊ शकते. मागील 5 दशकामध्ये म्हणजे मागच्या 50 वर्षाचा जर विचार केला तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढत असलेला आपणास सांगता येऊ शकते. जर आकडेवारीचा विचार केला 1950-51 मध्ये जर जीडीपीचा वाटा सार्वजनिक क्षेत्राचा जर बघितला राष्ट्रीय उत्पन्नातील सार्वजनिक क्षेत्राचा तर तो 7.5% 1950-51 ला होता. तर त्यामध्ये वाढ होऊन जर पुढे सांगायचं झालं तर 1999 ते 2000चा जर विचार केला तर 23.6% एवढा वाटा 100 रुपये असतील तर 23.6% हे सार्वजनिक क्षेत्राकडून मिळत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच नंतर काही प्रमाणात कमी झालेलं आहे ते म्हणजेच काय 2007-8 मध्ये जर सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्नातील किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जर बघितला तर ते 20.5% कमी झालेला आपणास सांगता येऊ शकते. म्हणजे बघा 1950-51 ला 7.5 होता हे लक्षात, त्यामध्ये वाढ झाली. 1999-2000 मध्ये ते किती झाला 23.6%. 2007-8 मध्ये ते 8 मध्ये किती झाला तर 20.5% कमी झालेला आपणास सांगता येऊ शकते. आणि हे सार्वजनिक क्षेत्रातील जे काही हे म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा आहे तो कुठला आहे, प्रशासकीय सेवा असतील, त्यासोबतच विभागीय उद्योग असतील, अविभागीय उद्योगांचा समावेश यामध्ये केला जात होतो. म्हणजे प्रशासकीय उद्योग असतील, प्रशासकीय असेल, मग विभागीय उद्योग असतील, अविभागीय उद्योग हे जे काही शासनाचे आहेत त्यांच्यामधून हा एवढा वाटा आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधला सांगता येऊ शकतो. म्हणून ही एक भूमिका कशातली स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील या ठिकाणी सांगता येऊ शकते.
तर या ठिकाणी आपण थांबू. हे 2 पॉइंट या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात. तर आणखीन 9 पॉइंट राहिलेले आहेत, ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. कारण लेक्चर मोठा होत आहे, यासाठी आपण हे 2 पॉइंट एवढे या ठिकाणी या लेक्चरमध्ये ठीक आहेत. राहिलेले पॉइंट आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.